स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकमधील सिन्नर येथील पिंपळगाव धनगरवाडी येथे मुसळधार पाऊस बरसलाय. मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. घरावरील पत्र उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले. घराचा पत्रा उडून अंगावर आल्यानं चिमुकली जखमी झालीय. या अवकाळी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसताना आपल्याला दिसत आहे. ग्रामस्थांनी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. पाऊस आल्यानंतर आमचे जेवढं नुकसान झाले पत्र डायरेक्ट दोनदा एका गारक्यात डायरेक्ट पत्रे छत्री धरून जवळजवळ 500 फूट अंतरावर गेले, बागात जाऊन पडले. तरी अजून पंचनाम्याला माणसं कोणी आली नाही. आणि त्यांना काल 7:30लाच फोन केला का तलाठी साहेबांना का लवकर या म्हणून. ते अजून आतापर्यंत आले नाही. आज 12 घंटे होऊन गेले. 12 घंट्यात अजून पाहायला आले नाही. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.